हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज बनवूया चिकन कोरमा। ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्यात सोपी पद्धत चिकन कोरमा कशी बनवायची हे बघायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे, ते आपण पहिला मॅरिनेट करून घेऊयात। मी 1 किलो चिकनसाठी पाव किलो दही घेतलेलं आहे। मग त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट घालूयात। त्यामध्ये 1 दालचिनी, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळे मिरी, अख्खे काळे मिरी आपण घेतलेले आहेत। 1 टीस्पून हळद आणि 3 मोठे चमचे लाल तिखट घेतलेले आहे। 1 टीस्पून धणा पावडर आणि 1 टीस्पून जिरा पावडर घेतलेली आहे। 1 टीस्पून मी कोरमा मसाला टाकलेला आहे आणि हा मसाला मी घरीच बनवलेला आहे। ह्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि इथे मी बरिस्ता बनवलेला आहे, त्याचं तेल आपण घेतलेलं आहे मॅरिनेशनसाठी। सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि 10 ते 15 मिनटं रेस्टवर ठेवायचं आहे। 15 मिनिटांनी ते आपण जेवढं सगळं मिक्स केलेलं मिश्रण आहे ते आपण ॲज इट इज तसंच्या तसं गॅसवर ठेवायचं आहे। त्यामुळेच मॅरिनेशन करताना तुम्ही तेच भांडं वापरा जे तुम्ही चिकन बनवण्यासाठी वापरणार आहात। चिकन एकदम स्लो गॅसवर मंद आचेवर आपण शिजत ठेवणार आहोत आणि साईड बाय साईड आपण बरिस्त्याची पेस्ट करून घेणार आहोत। बरिस्त्याची रेसिपी ही तुम्हाला सिझलिंग फोडणी या चॅनलवर मिळून जाईल। इथे चिकन आपण एकदम स्लो गॅसवर शिजत ठेवायचं आहे। आपल्याला चिकन 70% शिजवून घ्यायचं आहे। कोरम्याचा अर्थच आहे स्लो कुकिंग। एकदम स्लोली आपल्याला चिकन कुक करायचं आहे, म्हणजे त्याच्यातले ते ज्युसेस वगैरे असतात ते सगळे मसाल्यामध्ये एकत्रितपणे ब्लेंड होतात। आपलं चिकन 70% आता कुक झालेलं आहे, तर आपण आता ते बाहेर काढून घेऊयात आणि मसाला पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित शिजवायचा आहे। तुम्ही बघू शकता हे सर्व पाणी चिकनमधून आणि मॅरिनेटेड मसाल्यामधूनच निघालेलं आहे। मी याच्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे। आता आपण बरिस्त्याची पेस्ट घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा सर्व मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण एकत्रितपणे आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे पुन्हा। आता तेल सुटल्यावर आपण याच्यात अर्धा कप गरम पाणी घालणार आहोत। आता ग्रेव्हीला आपण 10 ते 15 मिनिटं स्लो आचेवर मंद आचेवर शिजवून घेणार आहोत, जोपर्यंत त्याचं टेक्स्चर आपल्याला दाणेदार असं होत नाही। फ्रेंड्स, या रेसिपीमध्ये आपल्याला व्यवस्थित तेल यूज करावं लागतं। जर का तुम्ही डाएटवर असाल तर प्लीज ही रेसिपी चीट डेच्या दिवशी बनवा। आता आपल्याला हवं असलेलं दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे, तर मी पुन्हा एकदा चिकन कोरमा मसाला यामध्ये घालणार आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला आपण जे चिकन बाहेर काढून ठेवलेलं ते चिकन पुन्हा यामध्ये घालायचं आहे आणि तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत चिकन पूर्ण शिजेल। कारण आपलं चिकन 70% शिजलेलं होतं, म्हणून आपण इथे पूर्णपणे ते शिजवून घ्यायचं आहे। आता आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे, शेवटी कोथिंबीर भुरभुरायची आहे। आपली रेसिपी आता झालेली आहे, तर आपण आता वाढून घेऊयात का? जर तुम्हाला तेल याच्यात जास्त वाटत असेल तर तुम्ही तेलाचं थोडं प्रमाण कमी करू शकता, पण मला ही तुम्हाला ऑथेंटिक रेसिपी दाखवायची होती म्हणून मी व्यवस्थित तेल यूज केलेलं आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच अशा छान छान रेसिपीज बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल। थँक्यू।